सुवेळा, संजीवनी, पद्मावती अशा तीनही बाजूला पसरत गेलेल्या 3 माच्या आणि त्याच्या मधोमध्येच उभा असलेला ढगाला टेकणारा अभेद्य असा बालेकिल्ला म्हणजे राजगडाचं वैशिष्ट्यपूर्ण रूप. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वरावरील स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेपासून सुरू झालेले हे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधील स्वराज्य पुरंदरच्या तहात संपुष्टात आल्यासारखं वाटत असताना संपूर्ण जगाला तोंडात बोट घालायला लावेल असं उत्तरेतील नर्मदेच्या तटापासून दक्षिणेतील जिंजीच्या बुरुजापर्यंत हे भलं मोठं राज्य ज्या राजांनी निर्माण केलं तो माझा जाणता राजा या राजगडी राहायचा. लाभलेल्या 50 वर्षांच्या आयुष्यापैकी 25 वर्ष म्हणजेच जवळपास अर्ध आयुष्य महाराज आपल्या कुटुंब कबिल्यासह या गडावर वास्तव्यास होते. मग प्रश्न पडतो ना की एवढ्या वर्ष राजगडच का निवडला असेल बरं? तर या प्रश्नाची अनेक उत्तरं आहेत, पण त्या सगळ्यातूनच आपल्याला एक समजतं की आपल्या शिवरायांना हा राजगड किती प्रिय असेल. चिंतलेल्या स्वप्नांपासून साकारलेल्या मूर्तीपर्यंतचा अखंड प्रवास या राजगडाने उघड्या डोळ्यांनी बघितलाय. मग तो अफजल खानाचा वध असो व शाहिस्ते खानाची फजिती, सुरतेची लूट असो व कोंढाण्याची स्वारी, अशा कित्येक मोहिमा आखताना खलबत खानाची शक्तियुक्तीची मशागत केली गेली. त्याचं बी बियाणं आजही या राजगडाच्या मातीत मिसळलेलं आहे. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी